पार्टीच्या वतीने यवतमाळच्या संविधान चौक या ठिकाणी राहुल गांधीच्या विरोधात जे आहेत आंदोलन केलं। या संदर्भात आपल्यासोबत आमदार आहेत संदीप दुर्वे। भाऊ, कशा संदर्भात आंदोलन आहे आणि काय सांगणार? हे बघा, पप्पू उर्फ राहुल गांधी ते फक्त खासदार नाही आहे, विरोधी पक्षाचे ते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत। विदेशात ते नेहमी देशाच्या विरोधात बोलतात, हे त्यांना शोभत नाही। पण 4 दिवसापर्यंत त्यांनी हद्दच पार केली। वॉशिंग्टन येथे जॉर्जटाउन विद्यापीठात एक विद्यार्थी आणि शिक्षकांचा कार्यक्रम होता, त्यात ते स्पष्टपणे बोलले की जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही SC ST OBCचं आरक्षण संपवू। आणि ती क्लिप देशभरात व्हायरल झालेली आहे, करोडो लोकांनी ती पाहिलेली आहे। खरं पाहिलं तर यात नवल नाही, कारण काँग्रेसच्या पोटात जे असते ते त्यांच्या या रूपानं त्यांच्या ओटावर आलं। एवढाच तो काय फरक आहे। कारण भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिली निवडणूक 1952 साली झाली, त्यावेळीसुद्धा त्यांनी OBC समाजावर अन्याय केला। कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला। 2 वर्षात कालेलकर आयोगाने पंडित नेहरू यांना आपला अहवाल दिला, त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की देशातील 3773 जातीत विभागला गेलेला OBC याला 52% आरक्षण दिलं पाहिजे, असं स्पष्ट मत त्यांचं होतं। पण त्यांनी आरक्षण OBCना दिलं का? नाही दिलं। त्यांचा एकमेव हेतू आहे, खोटं बोल पण रेटून बोल। याचाच फायदा त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये घेतला। लोक बळी पडले, पण आज SC ST आणि OBC लोकांचे डोळे उघडले असतील। अरे, खरे शत्रू तर देशाचे हे आहे। खरे आरक्षणाचे शत्रू कोण आहेत? तर काँग्रेसवाले आहेत, महाराष्ट्रात उबाटावाले आहे, शरद पवार गट आहे। यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे। नक्की यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे असं सुद्धा आमदाराकडून सांगण्यात येतं। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर काल काँग्रेसने भाजपाच्या विरोधात आंदोलन केलं आणि आज भाजपा काँग्रेसच्या विरोधात राहुल गांधीच्या विरोधात आंदोलन करते। याच्यामध्ये कार्यकर्ता कुठे भरवल्या जात आहे का? नाही, ज्याच्या त्याच्या पक्षाचा अजेंडा आहे तो भारतीय जनता पार्टीचा अजेंडा नेहमी आरक्षणाच्या बाजूने राहिलेला आहे। आणि काँग्रेसचा अजेंडा तर देशाला माहीत आहे, कारण आमदार साहेबांनी सांगितलं आत्ताच की खोटं बोललं पण रेटून बोला, ही त्यांची सवय आहे। आणि गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये जे काम उभं केलं, तर एक कुठल्या तरी आरक्षणाच्या संदर्भामध्ये, संविधानाच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या अशा पद्धतीचा नरेटिव्ह समाजामध्ये पसरवला आणि गुमराह करून खरं म्हणजे देशाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। हे जनतेला समजलं पाहिजे आणि म्हणून ते विधानसभेमध्ये आताच्या होऊ नये, हा खऱ्या अर्थाने त्यामागचा उद्देश आहे। नक्की एकंदर पाहिलं तर राहुल गांधीजींनी जे वक्तव्य केलं हे चुकीचं आहे आणि याचं समर्थन नव्हे तर आम्ही आंदोलन आणि निषेधसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात करू असं सुद्धा या ठिकाणी ज्यात आमदाराच्या वतीने आणि कार्यकर्त्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ।